तुम्हाला पण शिवायचा आहे का असा फ्रॉक? तर मी दसऱ्यामध्ये खूप सारे असे व्हिडिओ शेअर केले होते ड्रेसचे. तर काही ताईंच्या मला अशा कमेंट होत्या की ताई आम्हाला कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करा. तर काही असा शेवटचा लुक आहे आपल्या फ्रॉकचा. तर चला आपण कटिंगचा आणि स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ इथे तुम्हाला मी शेअर करते तुमच्यासोबत. तर चला आपण कटिंगला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ज्या नवीन ताई दादा चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला छातीचा चौथा भाग घेतलेला आहे 5 इंच. छाती पूर्ण आहे 20 इंच. 2 ते 3 वर्षाच्या मुलीची छाती 20 इंचच असते आणि कमरेचा भागही तेवढाच असतो. तर शोल्डर घेतलेली आहे बघू शकता तुम्ही 5 इंच. त्यानंतर मी मोंडासुद्धा घेतलेला आहे 5 इंच. इझिली काढता येतं आणि घालता सुद्धा येतो फ्रॉक. आणि इथे मी मोंढ्याला गोलाई देऊन घेतलेली आहे 2 इंच. मी तर गळ्याचं समोरच्या गळ्याचं आणि मागच्या गळ्याचं 2 इंच रुंदी घेतलेली आहे आणि 4 इंच उंची घेतलेली आहे. समोरचा गळा आणि बॅक साईडचा गळा दोन्ही सेम ठेवलेला आहे आणि उंची घेतलेली आहे 11.5 इंच. तर त्यानंतर मी इथे हा जॉईंट करून घेत आहे कमरेच्या मापाचा आणि छातीच्या मापाचा. 2 इंच मी शिलाई मार्जिंगसाठी ठेवलेला आहे. परत एकदा सांगते तुम्हाला, छातीचा चौथा भाग आहे 5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे. 20 इंच छातीचा हा ड्रेस आहे. 2 ते 3 वर्षाच्या मुलीला तुम्ही हा ड्रेस स्टिच करू शकता. कटिंग आणि स्टिचिंग खूप सोप्या पद्धतीने आणि काढायला आणि घालायला खूप इझिली हा ड्रेस जातो. तर तुम्ही इथे 4.5 इंच सुद्धा माप टाकू शकता मोंढ्याचं आणि शोल्डरचं. पण मी 5.5 इंच का टाकलंय तर मोकळं छोट्या मुलांना जास्त फिटिंग नको असतो. तर त्यामुळे मी माप थोडे जास्त टाकलेले आहे मोंढ्याचं. इझिली काढता येतो ड्रेस. तर इथे मी जो साडीचा ब्लाऊज पीस साडीचा पदर आहे त्यामध्ये मी बॅक नेकचा आणि फ्रंट नेकचा दोन्ही पार्ट काढून घेणार आहे. तर मी तर दोन्ही पार्ट सोबतच काढणार आहे. जी नखी आहे ती कमरेच्या साईडने येणार आहे. बंद बाजू माझ्या साईडने करून घेतली आहे आणि जे मेजरमेंट आपण टाकलेलं आहे ते आपण त्याच्यावरती बंद बाजूने ठेवून दोन्ही गळा मागचा आणि पुढचा कट करून घेतलेला आहे. 4 इंच उंची मी त्या गळ्याची घेतलेली आहे आणि इथे मी घेतलेला आहे 80 सेंटीमीटर अस्तर घेतलेला आहे. दोरी फोल्ड कपडा हा आहे. तर 80 सेंटीमीटर कपड्यामध्ये आपल्याला पुरेसं होऊन जातं 2 ते 3 वर्षाच्या मुलीसाठी. तर याची उंची घेतलेली आहे मी 16 इंच. कमरेच्या भागाची खालची उंची घेतलेली आहे 16 इंच. तर 16चा आपल्याला तिसरा भाग घ्यायचा आहे. रुंदीला आपल्याला किती घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. तर हा 80 सेंटीमीटर कपडा आहे. तर परत आपल्याला दोरी फोल्ड करून घेतले मी 80 सेंटीमीटर कपडा आणि परत आपल्याला 80 सेंटीमीटर घ्यायचा आहे. म्हणजे 3 वेळेस आपल्याला 80 सेंटीमीटर कपडा हा घ्यायचा आहे. थोडक्यात आपल्याला 3 मीटर जवळजवळ हा कपडा मी घेणार आहे कमराला घेर देण्यासाठी. आणि कमरेच्या चुन्या खूप छान अशा पडतात त्यासाठी. तुम्ही 2 मीटर कपड्यामध्ये सुद्धा हा फ्रॉक शिवू शकता. अगदी 1.5 मीटरमध्ये सुद्धा हा फ्रॉक तुम्ही शिवू शकता. पण आपण जेवढा कपडा वापरू तेवढा आपला घेर मोठा येतो. तर उंची घेतलेली आहे 16 इंच कमरापासून खाली आणि वरती घेतलेली आहे 11.5 इंच. तर बघू शकता तुम्ही ही साडी मी परत फोल्ड करून घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही याची उंची मी घेतलेली आहे 16 इंच. आपल्याला अस्तरची उंची थोडी कमी घ्यायची आहे. जो आपला वरचा साडीचा कपडा आहे त्यापेक्षा अस्तरची उंची आपल्याला कमी घ्यायची. तर इथे मी बाहीची कटिंग करून घेत आहे. तर बाहीची कटिंग आपल्याला जो आपला साडीचा पदर आहे त्याच्यामध्येच मी बाहीची कटिंग सुद्धा करून घेत आहे मैत्रिणींनो. तर बघा ह्या पद्धतीने आपण बाहीची सुद्धा कटिंग करून घेऊया. तर साधारणतः 3 इंचाची बाही मी ह्या ड्रेसची ठेवणार आहे. तर बाहीची कटिंग खूप सोपी आहे. तर बघा उंची मी साधारणतः 3 इंच ठेवणार आहे आणि छान अशी गोपी बाही पण नाही, थोड्याशा 3 चुन्या मी इथे शोल्डरवरती देणार आहे. तुम्ही पूर्ण गोपी बाही सुद्धा टाकू शकता. आणि तुम्हाला गोपी बाहीचा पर्सनल व्हिडिओ पाहिजे असेल स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही बघू शकता मी इथे दोन्ही साईडने अंतर सोडलेला आहे कपडा आणि त्यानंतर बाहीची कटिंग करून घेतलेली आहे. पूर्ण आपली कटिंग तयार झाली. आता आपण शिवण्यासाठी घेऊया.
तर बघा ब्लाउज पीसचा 6.25 कपडा मी मशीनवरती ठेवून घेतलाय, त्यावरती अस्तरचा कपडा ठेवून घेतलाय। व्यवस्थित तुम्ही याला पिनअप सुद्धा करून नंतर स्टिच करू शकता। तर गळ्यावरती अशी शिलाई मारून घ्यायची ताईंनो। गळ्यावरती छान अशी गोल शिलाई मी मारून घेत आहे। तर बाही कशी कट केली तर आपल्याला ते सुद्धा मी समोर सांगते। तर गळ्याला आपण छोटे छोटे कट देऊन घेणार आहोत आणि हा गळा आपण आतल्या साइडने अस्तर दाबणार आहोत आणि जो 6.25 कपडा आहे तो वरती येणार आहे आणि गळ्याच्या साइडने अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे फिनिशिंग मध्ये आणि यावरती आपण लेस सुद्धा लावून घेणार आहे। अशा पद्धतीने गळा जोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला अस्तर सुद्धा जोडून घ्यायचा आहे। सर्व साइडने आपल्याला शिलाई मारून घ्यायच्यात। कमरेच्या साइडने सुद्धा बघा मी खालच्या साइडने शिलाई मारून घेते। जे काट आहे ते आपल्याला कमरेवरती आले पाहिजे। पूर्ण आपला अस्तर जोडून झाले। आता जो साइडचा कपडा आहे तो शिल्लक राहिला तो मी कट करून घेतलेला आहे आणि दुसरा पार्ट मी इथे तयार करून घेत आहे। जो आपण पहिला पार्ट तयार केलाय त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा पार्ट तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता दोन्ही पार्ट मी तर तयार केलेत आणि गळ्याला मी अशी गोल्डन कलरची लेस यूज करत आहे। प्लेनच लेस आहे आणि तुम्हाला जर मोठ्या साइजचे माप हवे असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा, मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन। तर 2 ते 3 वर्षाच्या मुलीला हा फ्रॉक आरामशीर येऊन जातो। तुम्ही बिनधास्त कटिंग करा आणि ह्या पद्धतीने स्टिचिंग करा, काहीही वेळ लागत नाही। तर दोन्ही पण याला मी लेस लावून घेतलेली आहे गळ्याला आणि तुम्हाला पूर्ण शिलाई किती घेतली त्याचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि जेवढे मी दसऱ्याचे ड्रेस शिवलेले होते ते पूर्ण मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत। किती मी फ्रॉक शिवले होते आणि किती स्कर्ट मिडी शिवली होती ते सुद्धा तयार केलेले आहे। अगदी 1.5 ते 2 वर्षाच्या मुलीचे सुद्धा मी शेअर केलेले आहेत, तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता। तर येथे मी शोल्डरच्या मधोमध समोरच्या पार्टला आणि बॅक साइडच्या पार्टला टक्स मारून घेत आहे। ह्या पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, अगदी नवीन शिकणाऱ्या ताई सुद्धा इझिली हा ड्रेस शिवू शकता। तर तुम्ही बघू शकता बाही अशी कट केलेली आहे। तर आपल्याला याचा मध्य काढायचा आहे बाहीचा। ह्या पद्धतीने मी बाहीचा मध्य काढून घेते। अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा मध्य काढून आपण जेवढा एक्स्ट्रा 1-1.5 इंच जो कपडा ठेवला होता तो आपल्याला मध्यावरती चुन्या पाडून घ्यायच्या आहे। बघा ह्या पद्धतीने अशा मी चुन्या मधोमध पाडून घेतलेल्या आहे। त्यानंतर अस्तरचा कपडा बाहीवरती ठेवायचा आहे आणि ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची। परत एक दाब शिलाई मी याच्यावरती देऊन घेत आहे ताईंनो आणि ज्या वरच्या चुन्या आहेत त्या कशा जोडायच्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे समोर। व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजेच तुम्हाला छान पद्धतीने फ्रॉक शिवता येईल। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मैत्रिणींनो। तर तुम्ही बघू शकता कपडा जास्त काही हे नाहीये, आपण जो शिल्लकचा कपडा आहे तो कट करून घेत आहे मी इथं, जेणेकरून आपल्याला आतलं अस्तर दिसलं पाहिजे। तर वरच्या साइडने मी अस्तरला पूर्ण शिलाई मारून घेत आहे। त्यानंतर ज्या आपण चुन्या ज्या काही पाडलेल्या आहेत त्या आपल्याला वरच्या साइडने अशा एक एक चुन्या जशा जशा खाली पाडल्या तशा वरती आपल्याला पाडून घ्यायच्यात। थोडंसं लूज सोडायचंय चुन्यामध्ये। बघू शकता ह्या पद्धतीने मी 3 ते 4 चुन्या इथं पाडून घेतलेली आहे आणि पूर्ण बाहीवरती शिलाई मारून घातल्यानंतर खूप छान असं ह्या बाहीचं लुक येतं ताईंनो। तर जास्त काही मी येथे चुन्या पाडलेल्या नाही। तुम्ही गोपीबाई शिवायची असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता।
तर बाहीला सुद्धा लुक येण्यासाठी मी इथे गोल्डन कलरची लेस यूज करून घेत आहे। खूप छान असं बाहीला लुक येतं। दोन्हीही बाहींना मी ही लेस यूज करणार आहे, प्लेन मध्ये लेस आहे। तुम्ही ह्या ठिकाणी काठाचा सुद्धा वापर करू शकता। साडीचा जो काठ आहे त्या काठाच्या सुद्धा तुम्ही इथे स्लीव्स तयार करू शकता, पण मी कपड्याच्याच केलेल्या आहेत। जे आपले जुने व्हिडिओ आहे ड्रेसचे फ्रॉकचे तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे, कोणत्या ड्रेसची किती शिलाई घेतली, तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे। तर जी पहिल्या बाईला आपण प्रोसेस केलेली आहे, अशा चुन्या पाडून घेतलेला आहे बाहीचा मध्य काढून, त्याच पद्धतीने दुसरी बाई सुद्धा बाहीचा मध्य काढून मी इथं चुन्या पाडून घेतलेल्या आहे। त्यानंतर परत आपल्याला अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा ताईंनो, आणि चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच तुम्हाला खूप छान छान नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। मी जो नवीन व्हिडिओ टाकला तो तुम्हाला पर्सनली मेसेज येऊन जाईल। तर वरच्या साईडने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने। परत आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे। साईडचा जो शिल्लक कपडा आहे तो मी इथं कट करून घेते, आणि वरच्या साईडने पूर्ण बाहीला आपल्याला जोडून घ्यायचा आहे कपडा। आणि ह्या पद्धतीने ज्या प्लेट आपण टाकल्या आहेत त्या वरच्या साईडने सुद्धा जशा आहेत तशा टाकून घ्यायच्यात। थोडा लूजपणा सोडायचा आहे, लूज सोडायचे आहे। जिथे आपण चुन्या देतोय का तिथे थोडंसं लूज सोडायचं, जेणेकरून असं फुगा पडला पाहिजे। तर बघा दोन्हीही बाह्या आपल्या रेडी झालेल्या आहेत। आता आपण ह्या बाह्या कशा स्टिच करायच्या ते बघणार आहोत समोर। तर ह्या पद्धतीने बघा दोन्हीही बाह्या मी तयार करून घेतल्यात, आणि दोन्ही पार्ट आता एक पार्ट सवासा ठेवलाय, दुसरा पार्ट उलटा त्यावरती ठेवून घेतलाय, आणि येथे मी शोल्डरला शिलाई मारून घेते। अर्धा ते पाऊण इंचावरती आपल्याला शोल्डरवरती शिलाई मारून घ्यायची। तर दोन्हीही शोल्डर आपले जोडून झालेत, आणि दोन्ही साइडने चेक करायचे दोन्ही भाग समोरचा आणि पुढचा सेम आहे का, नसेल तर आपल्याला जितकं शिल्लक कपडा आहे तो कट करायचा आहे। शोल्डर सुद्धा बघून घ्यायचे, शोल्डर कमी जास्त असलं तर ते सुद्धा कट करायचे। तर मी बाहीचा मध्ये इथे टोक त्याला मारून घेतलेला आहे, आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे बघा आता या साइडने सुद्धा एक्स्ट्रा भरलाय, त्या साइडने सुद्धा एक्स्ट्रा भरलाय। तर मी अशा पद्धतीने शिलाई मारून घेते, आणि जो एक्स्ट्रा कपडा भरलाय त्याच्या मी परत शोल्डरवरती चुन्या मारणार आहे शिल्लक, तर मी इथे चुन्या देऊन घेत आहे बघू शकता तुम्ही। त्याने तर अजूनच खूप छान असा आपल्या बाहीला लुक येणार आहे। तर येथे मी 3 चुन्या पाडून घेतल्या शोल्डरवरती, छान अशी तरंगती आपली बाही होणार आहे। बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे। परत एक शिलाई मी यावरती देऊन घेते, कुठेही कपडा उसवणार नाही त्यामुळे। तर बघू शकता फायनल लुक आपला बाहीचा। तर दुसऱ्या साइडने सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। बाहीचा मध्य काढायचा आहे, जो बाहीचा मध्य आहे तो शोल्डरवरती ठेवायचा आहे, आणि तिथून जोडत जायचं आहे मुंड्याच्या शेवटपर्यंत। तर बघू शकता तुम्ही ह्या बाहीला सुद्धा कपडा शिल्लक उरलेला आहे, त्यामुळे बघू शकता तुम्ही शोल्डर जवळ मी शोल्डरवरती 3 अशा चुन्या पाडून घेत आहे, जो शिल्लक कपडा आहे त्यामध्ये। ह्या काही चुन्या आपल्याला द्यायच्या नव्हत्या, पण शिल्लक कपडा होता तर मी दिल्या, आणि छान असा लुक त्याला आलेला आहे। परत एक मी शिलाई बाहीवरती देऊन घेते। बघा ही आपली बाही तयार झालेली आहे। तर वरचा पूर्ण भाग आपला तयार झालेला आहे। आता आपण जो कमरेपासून खाली आपल्याला जे घेर घ्यायचा आहे त्याची तयारी मी करत आहे। येथे 2 फोल्ड होता हा अस्तरचा कपडा, तर मी हा कट करून घेऊन 2 पार्ट केले। तर बघा मशीनच्या साइडने एक प्लेट आणि आपल्या साइडने एक प्लेट, 1-1 इंचाच्या प्लेट आम्ही देऊन घेते। त्या पद्धतीने जो आपला कमराचा भाग आहे तेवढ्या आपल्याला याचा कपडा ठेवायचा आहे अस्तरचा, तिथपर्यंत आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्यात। बघा 10 इंच असा कपडा आपल्याला राहिला पाहिजे, तेवढ्या मी इथं चुन्या पाडून घेतल्यात, आणि आपण चेक करायचे कमराच्या भागेला हा पुरतो का।
तर थोडासा कमी पडलाय, तर मी एक प्लेट इथे काढून घेते. परत चेक करते बघा, कमरेच्या भागेला आपला अस्तर पुरत आहे. तर अस्तरवरतीच आपल्याला हे जे 2 भाग होते ते मी कट करून घेते, मागचा आणि पुढचा. तर जो साडीचा कपडा आहे तो सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला अस्तरच्या कपड्यावरती ठेवून त्याच पद्धतीने आपल्याला आता वरच्या साईडने आपल्याला छोट्या छोट्या प्लेटा मी माझ्या साईडने त्याचं तोंड करून पाडत आहे. 1-1 इंचावरती मी ह्या प्लेटाचा अंतर ठेवलेला आहे. असं काही नाही की सेमच अंतर आलं पाहिजे. तर पूर्ण अशा चुन्या आपण टाकून घ्यायच्या आहेत. तर शेवटपर्यंत आपल्याला ह्या चुन्या अशाच टाकून घ्यायच्यात. तर व्हिडिओ कंटिन्यू करा ताईंनो. तर जो आपला अस्तरचा कपडा आहे तिथपर्यंतच आपल्याला ह्या कपड्याच्या पूर्ण चुन्या टाकून झाल्या पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही चुन्याचं अंतर ठेवू शकता. ज्या प्लेट आम्ही टाकतीये त्याचं अंतर तुम्ही तेवढं ठेवू शकता. तर बघा, एक पार्ट आपला तयार झालाय. ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, हा अस्तरचा कपडा आहे. 80 सेंटीमीटर अस्तर हे घेतलेलं आहे. उंची याची मी 16 इंच घेतली आणि रुंदीला 80 सेंटीमीटर आहे. तर बघा, परत एकदा सांगते, आपला जो कपडा साडीचा आहे तो अस्तरवरती ठेवून घेतल्याच्या नंतर जेवढा काही आपला कपडा आहे तर हे जे अस्तर आपण जितकं जोडलेलं आहे तिथपर्यंत हा पूर्ण कपडा संपला पाहिजे. त्या अंदाजाने आपल्याला ह्या प्लेटा टाकून घ्यायच्यात. मोठ्या छोट्या जशा येतील तशा ह्या प्लेटा आपल्याला तेवढा कपडा आपल्याला संपवायचा आहे. जेवढा आपण घेतलाय का साडीचा कपडा शिल्लक तेवढा आपल्याला जिथपर्यंत अस्तर आहे तिथपर्यंत संपून टाकायचं आहे. तर मोठ्या मोठ्या प्लेट अशा मी ते देऊन घेत आहे. तर बघा, बरोबर आपला कपडा जिथपर्यंत अस्तर आहे तिथपर्यंत पुरला आहे. तर आता आपल्याला जो अस्तरचा भाग आहे तो वरच्या साईडने ठेवायचा आहे आणि ज्या सव्वाशा चुन्या आहेत तर आपल्याला कमरेवरती अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. अर्धा इंच ते पाऊण इंच आपल्याला अंतर सोडायचं शिलाईसाठी आणि परत एक मी याच्यावरती शिलाई देऊन घेणार आहे. तुमच्याकडे ओव्हरलॉक असेल तर तुम्ही याला ओव्हरलॉक करून घेऊ शकता. माझ्याकडे पिकोची मशीन आहे, त्यावरती मी याला आतल्या साईडने पिको करून घेणार आहे, जेणेकरून जे धागे वगैरे आहे ते निघणार नाही. तर बघू शकता, परत आपण दुसरा पार्ट इथं जोडून घेत आहे त्याच पद्धतीने. तर खाली मी सव्वासा भाग ठेवला होता आणि हा उलटा भाग माझ्या वरच्या साईडने केलेला आहे कमरेच्या बाजूचा. तर बघा, ह्या पद्धतीने आपण दोन्हीही पार्ट जोडून घेतलेले आहेत. आता मी साईडची फिटिंग करून घेते. तर बघा, वरच्या साईडने मी एक थोडंसं अंतर सोडून, जेवढा आपला दाब आहे तेवढं अंतर सोडून वरच्या साईडने मी ते शिलाई मारून घेत आहे आणि कमरेला आपल्याला बंद टाकायचे आहेत. तर ते कसे टाकायचे मी तुम्हाला समोर सांगणार आहे. तर बघा, थोडासा एक्स्ट्रा कपडा आहे तो मी आता कट करून घेते आणि दुसऱ्या साईडने सुद्धा जेवढा आपला दाब आहे तेवढा आपल्याला शिलाईमध्ये दाबायचा आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने थोडासा साईडचा जो कपडा आहे तो कट करून घेते आणि मी आता याला पलटी करणार आहे. जो उलटा भाग आहे तो वरती येईल आणि जो सव्वासा भाग आहे तो आतमध्ये जाईल. तर मी कपड्याचे बंद न करता येथे मी दोरीचा यूज करणार आहे. मांगलचे जे बंद राहतात त्याच्यासाठी. तर दंड घेऱ्याचं माप इथं मी टाकून घेतलेलं आहे. बघू शकता, 4.5 ते 5 इंचावरती थोडं लूजच बाही ठेवणार आहे आणि जो आपला छातीचा भाग आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर 10 इंच आपला छातीचा भाग येतो. तर त्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे. तर बघा, मी इथं व्यवस्थित मार्किंग करून त्याच्यावरती शिलाई मारून घेते आणि कमरेला बघू शकता तुम्ही आतल्या साईडने नॉट सोडायचे आहे. बघा, ह्या पद्धतीने इझिली तुम्हाला दिसते आणि शिलाईमध्ये तो बंद आपल्याला दाबून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही अस्तरचा कपडा वेगळा शिवून घेऊ शकता आणि जो साडीचा कपडा आहे तो खालचा जो घेरा आहे तो वेगळा शिवून घेऊ शकता. पण मी अस्तर इथं भरपूर यूज केलेला आहे.
तर काही प्रॉब्लेम नाही. मी चारही पार्ट सोबतच स्टिच केलेले आहेत, सोबतच शिलाई मारून घेतलेली आहे आणि थोडासा जो एक्स्ट्रा धागेदोरे वगैरे निघलेले आहेत ते मी इथं कट करून घेतलेले आहे. तर दुसऱ्या साईडने सुद्धा तेच करायचे आणि आतल्या साईडने पूर्णपणे मी पिको केलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, पण पूर्ण ड्रेस झाल्याच्या नंतर मी याला पिको करून घेतलेला आहे. तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन असेल तर तुम्ही ओव्हरलॉक करून घेऊ शकता. याचे धागे वगैरे निघणार नाही. ह्या पद्धतीने तुम्ही याला बंद लावून घेऊ शकता. बंदाला सुद्धा आपल्याला छान अशी लटकन करायची आहे. ती क्लिप माझ्याकडून डिलीट झाली, तर तुम्ही आपल्या चॅनलवरती चेक करून बघू शकता आपल्याला लटकन कपड्याचे कसे तयार करायचे ते. आणि पूर्ण ड्रेस झाल्याच्या नंतर दाखवणंच झालं नाही आणि जी मला क्लिप घ्यायची होती पूर्ण ड्रेस झाल्याच्या नंतर ती क्लिप माझ्याकडून घ्यायची राहूनच गेली आणि तो ड्रेस तर फायनल लुक बघा आपला फ्रॉकचा असा आहे. इंस्टावरती हा व्हिडिओ टाकला त्यामुळे याला फिल्टर घेण्यात आले, त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही.